श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मित्रांनो, प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कधीतरी हा प्रश्न येतो की मी स्वामींची सेवा करतो, नामस्मरण करतो, पण स्वामी माझ्यासोबत आहेत हे मला कसं कळणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कोणकोणत्या संकेतांद्वारे त्यांच्या उपस्थितीची जाणीव करून देतात. मित्रांनो, स्वामी समर्थ हे केवळ अक्कलकोटमध्ये नाहीत, ते आजही आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. असा लाखो भक्तांचा अनुभव आहे. पहिला संकेत, संकटातून अचानक मार्ग मिळणे. कधीकधी जीवनात अशी परिस्थिती येते की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, पण अचानक कुठून तरी मदत मिळते. एखादी व्यक्ती भेटते, योग्य सल्ला मिळतो, अडकलेले काम पूर्ण होते. अशा वेळी अनेक भक्त म्हणतात, हे स्वामींचेच काम आहे. दुसरा संकेत, मनाला अचानक शांती मिळते. कधीकधी मोठ्या चिंतेत असतानाही मन अचानक शांत होते. समस्या तशीच असते, परिस्थिती बदललेली नसते, पण मनामध्ये एक आवाज येतो, काळजी करू नकोस. अनेक भक्त हा स्वामींचा संकेत मानतात. तिसरा संकेत, स्वामींचे नाव वारंवार ऐकू येणे. तुम्ही कधी अनुभवले आहे का? अचानक कुठेही गेलात तरी स्वामींचा फोटो दिसतो. कुणीतरी स्वामींबद्दल बोलत असते. मोबाईलवर स्वामींचे व्हिडिओ दिसतात. हे योगायोग असू शकतात, पण भक्त त्यातून प्रेरणा घेतात. चौथा संकेत, चुकीच्या मार्गापासून वाचणे. कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट खूप हवी असते, पण ती होत नाही. नंतर काही दिवसांनी समजते की ती गोष्ट आपल्या हिताची नव्हती. तेव्हा लक्षात येते, स्वामी आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवत होते. पाचवा संकेत, नामस्मरणाची ओढ वाढणे. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा मनाला सतत नामस्मरण करावेसे वाटते. काम करताना, चालताना, बसताना मनामध्ये सतत एकच नाव घुमत राहते, श्री स्वामी समर्थ. सहावा संकेत, स्वप्नामध्ये दर्शन. अनेक भक्तांना स्वप्नामध्ये स्वामींचे दर्शन झाल्याचे अनुभव येतात. परंतु मित्रांनो, स्वप्न दिसणे किंवा न दिसणे यावर कृपा अवलंबून नसते. खरी कृपा म्हणजे जीवनात योग्य मार्ग मिळणे. सातवा संकेत, संकट सहन करण्याची ताकद मिळणे. स्वामी संकटे नेहमी दूर करतीलच असे नाही, पण ती सहन करण्याची ताकद नक्की देतात. यालाच खरी कृपा म्हणतात. एक छोटीशी गोष्ट, एक भक्त रोज स्वामींची सेवा करायचा. एकदा त्याच्यावर मोठे संकट आले. तो रागाने म्हणाला, स्वामी, मी इतकी भक्ती करतो तरी मला संकट का? त्याच रात्री त्याला स्वप्न पडले. समुद्र किनाऱ्यावर दोन जोड पाऊलखुणा दिसत होत्या, एक त्याच्या आणि एक स्वामींच्या. पण संकटाच्या काळात फक्त एकच जोड पाऊलखुणा दिसत होती. तो म्हणाला, स्वामी, त्यावेळी तुम्ही मला सोडून का गेलात? स्वामी म्हणाले, अरे वेड्या, त्या पाऊलखुणा तुझ्या नाहीत, त्या माझ्या आहेत. संकटाच्या काळात मी तुला उचलून घेतले होते. मित्रांनो, ही कथा आपल्याला एकच संदेश देते, स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. जर तुम्ही सध्या एका संकटातून जात असाल तर निराश होऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा, नामस्मरण करा, चांगले कर्म करा. योग्य वेळ आल्यावर स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.